नमस्कार मंडळी, मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। आणि आज मी आले सुकन्याच्या लग्नाच्या सुवासिनीच्या कार्यक्रमासाठी। तसं बघायला गेलं तर आज सुवासिनीच्या कार्यक्रमासोबत गहना आणि बांगड्याचा पण कार्यक्रम होता। तर हे सगळं तुम्ही या व्लॉग मध्ये बघणार आहात, तर हा व्हिडिओ बिना स्किप करता पूर्णपणे पहा। आता इथं बघू शकता की घरामध्ये जातानाच एंट्रीलाच एवढं सुंदर असं डेकोरेशन केलं होतं आणि ही प्रत्येक गोष्ट ना एवढी विचारपूर्वक केली ना, तर त्यामुळे या क्रिएटिव्हिटीचं खरं तर कौतुक करावं तेवढं कमीच आहे। आणि हे सगळं घरच्या घरी केलेलं डेकोरेशन आहे बरं का। आता मागच्या वेळेचा कार्यक्रमाचं म्हणाल तर तेव्हा पण खूप सुंदर डेकोरेशन केलं होतं आणि घरामध्ये पण मानापानाच्या सगळ्या गोष्टी बघून ह्या सुंदर असं डेकोरेशन करावं लागते। आणि मागच्या वेळी पण कार्यक्रमाच्या वेळी ना खूप सुंदर डेकोरेशन केलेलं होतं, मी तुम्हाला दाखवलं पण होतं तसं। आणि यावेळेस पण छोट्या छोट्या गोष्टी विचारात घेऊन मस्त असं डेकोरेशन केले। आता हे इथं ना देवाचं पूजा केलेली आहे, म्हणजे प्रत्येकाची प्रथा वेगळी आहे। इथं मुसळ पुजलेले दिसते, तर देव टाकाचे देव पुजलेले दिसतात ते। आणि औक्षणचं ताट पण रेडी केले, कारण आता देवाची तयारी करायची। बहुतेक आपल्याकडे गावदेव म्हणते तसेच काहीतरी पद्धत आहे। आणि सुवासिनींसाठी हे छान डेकोरेट करून ठेवले सगळं। आता हे बघून तुम्हाला वाटत असेल लग्न घर असल्यासारखं। आता सगळ्यात आधी तर सुकन्या खूप सुंदर अशी रेडी झालेली होती आणि हिचं औक्षण करून घेतात ते, सोबत फोटोग्राफी पण चालू आहे। आणि आज सुकन्याची हेअरस्टाईल पण खूप छान झाली होती। आता हे सुकन्याचे ओरिजिनल केस आहेत, एवढे लांब केस आहेत तिचे आणि छान दिसतात ते खूप। आता देवाचं जे करायचं होतं ते करून झाले। आता इथं बघायला गेलं तर आमच्या बिल्डिंगमध्ये तर पहिल्या फ्लोअरपासून ग्राउंड फ्लोअरपासून त्यांच्या घरापर्यंत एवढं छान जिन्यामध्ये डेकोरेशन केलं होतं आणि हे सगळं ओरिजिनल फुलांपासून केलेलं डेकोरेशन होतं। आणि आजच्या कार्यक्रमाची थीम होती नऊवारी साडीची, तर सगळ्याजणी नऊवारी साडी नेसूनच कार्यक्रमात सामील झाल्या होत्या। आता ह्याच्यानंतर सुवासिनींचा कार्यक्रम होणार होता, इथं फोटोशूट चालू आहे, तर इथं सुवासिनी जेवायसाठी बसल्या होत्या। तर इथं तुम्ही म्हणाल की मी दिसतच नाही किंवा माझ्या मैत्रिणी दिसतच नाहीये, तर इथं जो कार्यक्रम चालू होता ना त्याचं कॅमेरामन मीच होते, त्यामुळे इथं माझं शूट घ्यायचं चाललंय। आता इथं सुकन्या आली होती आणि सगळ्यांचं एक एक करून सुकन्याने सगळ्यांच्या पाया पडून घेतलं। आणि इथं बघू शकताय सुवासिनींसाठी या ओटीज तयार केलेल्या आहेत आणि किती सुंदर दिसते हे पण डेकोरेशन। नारळ पण किती छान पॅक केलंय
तर आता सुवासिनींचं जेवण झाल्यानंतर त्यांना हळदी कुंकू लावून आता ही ओटी दिली जाईल त्यांना. तर आजच्या या कार्यक्रमात आपले खूप सबस्क्रायबर मला भेटले होते आणि मला पण त्यांना भेटून खूप आनंद झालता. आता इथं बाहेरचं जे डेकोरेशन दिसते ना ते पण खूप सुंदर झालेलं आहे. आता आतमध्ये सुवासिनी बसल्यामुळे आम्ही सगळ्या मैत्रिणी इथे बाहेर थांबलो होतो. इथं आमचं फोटोशूट पण चालू होतं अधूनमधून. पण आज मात्र पेशव्यांच्या काळात गेल्यासारखं वाटत होतं. प्रत्येकजण नऊवारी साडीतच दिसत होता. आणि असे काही कार्यक्रम असले ना तर आमच्या इथे तर सगळे एकदम उत्साहाने मिक्स होतात, इन्वॉल्व होतात. जसं आपल्या घरचा कार्यक्रम आहे ना तसं सगळे मिक्स झालेले होते. आणि आता इथे सुवासिनींचं जेवण झालं होतं, त्याच्यानंतर त्यांची ओटी भरायची होती. तर सगळ्यात आधी सर्वांना हळदी कुंकू आणि पान सुपारी देऊन घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांची ओटी भरली. आता इथे त्यांची ओटी भरून झाली होती आणि इथे छान पानाची सोय केली होती. पान होती, एक बडीशेप होते वेगवेगळ्या फ्लेवरच्या, त्याच्यानंतर गजरे पॅक करून ठेवले होते. आता सुवासिनींचं जर जेवण झालं होतं म्हणून आम्ही पण जेवण घेतलं. आता जेवायला पण छान पुरणपोळीचा स्वयंपाक होता आणि पुरणपोळी एवढी सुंदर होती ना, खूप छान होती पुरणपोळी. आणि बरोबर जेवायच्या वेळेस आयुष स्कूलमधून आला होता, त्यामुळे तो पण आला होता माझ्यासोबत जेवायला. तर आम्ही तिथं जेवण करून घेतलं सगळ्यांनी मिळून. आणि मागच्या काही दिवसापासून ना मला पुरणपोळी खूप खाऊ वाटायची, पण मला माझ्या हातची खायची नव्हती आणि ते माझं डोहाळं पण पूर्ण झालं त्याच्या निमित्तानं. पुरणपोळी पोट भरून खाल्ली मी पण. आणि आता तिथेच आमच्या सोसायटीचं जे क्लब हाऊस आहे ना तर तिथं गाण्याचा कार्यक्रम होणार होता आणि त्याचं एवढं छान डेकोरेशन केलं होतं. त्याच्यानंतर एका बाजूला बांगड्याचा कार्यक्रम चालू होता. तर इथं चालत सगळ्यांच्या बांगड्या भरायच्या. मेघनाताई, सुनीताताई, सुनीताताई. आता इथं महिला मंडळाचं आमच्या मैत्रिणीचं डिस्कशन चाललं होतं की कशा टाईपच्या बांगड्या भरायच्या. तर सगळ्यात आधी मेघनाताई आणि सुनीताताई या दोघींनी बांगड्या भरून घेतल्या इथं. आणि तोपर्यंत तिकडं गाण्याचा कार्यक्रम चालू होणार होता, म्हणून मग आम्ही गेलो नंतर तिकडं कार्यक्रमासाठी. आता सगळ्यात आधी ना या जातेची पूजा करून घेतली मावशींनी आणि त्याच्यानंतर इथं हळद दळायचा कार्यक्रम चालू होणार होता. आणि या कार्यक्रमाची सुरुवात माझ्याकडनंच होणार होती, कारण हळदीसाठी माझं नाव निघालं होतं म्हणून. तर इथं मागच्या वेळेप्रमाणे औक्षण करून घेतलं काकूंनी माझं. त्याच्यानंतर मग कार्यक्रम चालू होणार होता.
आता सगळ्यात आधी आपला जो जातं पूजनाचा विधी असतो ना, तर तो उरकून घेतला. सगळ्यात आधी सगळ्यांनी हळदी कुंकू लावून घेतलं जात्याला. पान सुपारीचा विडा ठेवला आणि ते हळकुंड सुपारी ते एका कपड्यामध्ये बांधून ते कपडा त्या जात्याला बांधायचा असतो, तर ते पण बांधून घेतलं. आणि त्याच्यानंतर आता हळद दळताना ना थोडंसं फोटोशूट पण होणार होतं. आणि आता इथं बघू शकताय, आता इथं काय काय होणार होतं. एक कॅमेरा व्हिडिओ शूटिंगचा होता, एक कॅमेरा फोटोचा होता आणि दुसरा कॅमेरा माझा ब्लॉगचा होता. तर सगळे कॅमेराच होते कार्यक्रम चालू असताना. आता इथं फोटोग्राफर दादा जे होते ना, ते इन्स्ट्रक्शन देत होते. स्माइल ठेवा, चेहरा हसरा ठेवा, औक्षण करा, उजव्या बाजूने करा, डाव्या बाजूने औक्षण करा. हे तर बायका आम्ही नाही, इकडे नवऱ्याच ऐकणार नाही, पण फोटोग्राफरचं सगळं म्हणजे सगळं ऐकेल. तर तसं चालू होतं. सर्व इकडे बघ, थोडंसं फिरव, जा मागे, त्यांच्या मागे सर, मागे जा, मागे त्यांच्या मांडीच्या मागे. आता तुम्हाला माहिती आहे की गावाला होते एवढ्या दिवस सुट्टीला आणि गावाकडून आले होते. मग इथं तर मला सुनं सुनं वाटत होतं, पण ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जरा थोडंसं मन रमून गेलं आणि खूप छान वाटत होतं कार्यक्रमाला पण. आता ह्याच्यानंतर आजचा जो कार्यक्रम झाल्यानंतर ना, आता हळदीचा कार्यक्रम होईल आणि त्याच्यानंतर लग्नाचा. तर हे सगळे ब्लॉग मी येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला शेअर करणारच आहे. आता इथं कार्यक्रम तर छान चालला होता. सोबत जसं मी म्हटलं तसं फोटोशूट पण चालू होतं. आता येणारे काही दिवसात सुकन्या सासरी निघून जाईल आणि तोपर्यंत काकू हे या गोष्टी मात्र सगळ्यांच्या आठवणीत राहतील. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, माझी फॅमिली म्हणून आपल्या यूट्यूब फॅमिलीकडून खूप सारे आशीर्वाद द्या सुकन्या आणि सागरदादाच्या लग्नासाठी आणि खूप साऱ्या शुभेच्छा मला हवेत तुमच्याकडून त्यांच्यासाठी. तर इथं आमच्या मैत्रिणी सगळ्या बसलेत, त्यांचं पण चालू आहे जात्यावरती हळद दळायचं आणि थोडंसं फोटोशूट पण चालू आहे. फोटोशूटमुळे काय होतं माहिती आहे का, तर ह्या गोष्टी जशाच्या तशा आठवणीत राहतात आपल्या. काही दिवसांनी थोडं थोडं ब्लर आठवायला लागतं आपल्याला आणि ह्या फोटोमुळे ना त्या आठवणी कायम जिवंत राहतात. आणि आपल्या आजच्या या ब्लॉगमुळे ना तर मला पण नेहमी आठवणीत राहील हा कार्यक्रम.
आता हळद दळायचा हा पण कार्यक्रम हळूहळू संपला होता. त्याच्यानंतर सुकन्या इथं थांबली होती बाहेर. तर सुकन्यासोबत थोड्या गप्पा मारायच्या चालल्या होत्या. खरं सांगायचं झालं तर साखरपुडा आणि लग्न यामधला जो टाईम असतो ना खूप महत्त्वाचा असतो आणि खूप भारी असतो हा टाईम. आणि आजच्या या कार्यक्रमाची किंवा हळदीचं किंवा लग्नाचं या कार्यक्रमाची उत्सवमूर्ती सुकन्या असल्यामुळे ना सुकन्याला मला एकच म्हणायचं होतं की सगळे कार्यक्रम छान एन्जॉय करून घे. आणि ती करत पण आहे, ते पण दिसते एन्जॉय. आणि हे दिवस पण ना आयुष्यात परत कधीच येत नाहीत. आता तिथून झाल्यानंतर मी इथं बांगड्या भरायला आले. माझ्या सगळ्या मैत्रिणींच्या बांगड्या भरून झाल्या होत्या आणि माझ्याच राहिल्या होत्या. तर इथं माझं बांगड्याचं सिलेक्शन चालू होतं कशा टाईपमध्ये घालून. पण नेहमीप्रमाणे मला काही चेंज जास्त आवडत नाही. आत्ता सध्या माझ्या हातात ज्या बांगड्या असतात काळी कॉपी त्याच पद्धतीच्या बांगड्या मी भरून घेतल्या. तर आजचा हा दिवस म्हणजे असा छान कार्यक्रम पार पडला बरं का. आणि मला जेवढं पॉसिबल होत होतं तेवढं मी शेअर केले तुमच्यासोबत. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि सुकन्याला आणि सागरदादाच्या लग्नासाठी तुम्ही पण खूप साऱ्या शुभेच्छा द्या. आणि तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा मी त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवीन.